रामकृष्ण हरी मंडळी. चला मंडळी, आज मी एखाद्या उपवास सोडण्यासाठी किंवा आपल्या रोजच्या जेवणामध्ये अशा पद्धतीचं सिंपल असं जेवण कसं बनवता येईल ते दाखवलेलं आहे. यामध्ये मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे आणि त्यासोबत मेथीची भाजी आणि फोडणीचं वरण, भात, चपाती अशा पद्धतीचं सिंपल असं जेवण बनवलेलं आहे. चला तर मग आपण चटपट रेसिपीकडे वळूया. मंडळी, इथं मी साफ करून तुरीची डाळ आणि थोडीशी त्याच्यामध्ये मुगाची डाळ घेऊन स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून घेतलेली आणि एका कुकरच्या डब्यामध्ये घातलेली. पाणी एक बोटाच्या थोडंसं खाली पाणी ठेवायचं आहे. त्यानंतर इथं भात घेतलेला आहे, तोही धुवून घेतलेला आहे. हा इंद्रायणी राईस आहे, त्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेले. आता डाळीमध्ये मी एक मिरची घेतलेली, त्याचे 2 तुकडे करून टोमॅटो घातलं, हळद घातली, त्यावरती थोडंसं तेल सोडलं आणि नंतर कुकरमध्ये ठेवून आपण आता त्याच्या शिट्टी काढून घेऊया. तोपर्यंत इथं मी एक टोमॅटो घेतला, 3 छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कांदा घेतला आणि लसूण घेतलेली. आता तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया, कांदा चिरून घेऊया. इथं मी मेथीची भाजी आहे ती खुडून घेतलेली. तर बघू शकता, एक मेथीची पेंडी घेतली होती आणि ती खुडून घेतली आणि त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. इथं मी भाजी आहे ती अजिबात चिरून घेतलेली नाही, खुडतानाच त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता ही भाजी आहे ती चाळणीवरती नितळत ठेवूया आणि तोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेऊया. इथं बघू शकता मी कांदा चिरून घेतलेला आहे. 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळी जास्त घ्यायची, म्हणजे मेथीची भाजीची टेस्ट आहे ती खूप छान लागते. टोमॅटो अर्धा आहे तो चिरून घेतला आणि जी मिरची घेतली होती तीही चिरून घेतलेली आहे. आता आपण जी लसूण घेतली होती ती आपण कुटून घेऊया. लसूण जास्त टाकला ना की मेथीच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. बघा, इथं मी बारीक करून घेतलेली. आता एक कढई घेऊया आणि कढईमध्ये तेल घालून घेऊया. इथं तेल घालत असताना तेल थोडंसं मेथीच्या भाजीला जास्त घालायचं आहे, म्हणजे मेथीची भाजी आपली छान बनते. आता इथं मी एक पळीच्या आसपास आणि त्याच्यावर थोडंसं तेल वरून घातलेलं आहे. आता तुमची पळी केवढी असेल त्या अंदाजाने तुम्ही तेल घालू शकता. कधी कधी मेथीची भाजी एका पेंडीमध्ये जास्त असते, काही पेंड्या छोट्या असतात तर भाजी कमी असते, तर त्या अनुषंगानं तुम्ही त्याच्यामध्ये तेल ऍड करू शकता. तेल गरम झालं, त्यामध्ये लसूण पाकळ्या घातल्या. लसूण पाकळ्या चांगल्या लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून घ्यायची. चवीनुसार मीठ ऍड करायचं. सुरुवातीला मीठ आहे ते थोडं घालायचं, कारण की काय होतं, भाजीला पाणी सुटतं आणि आपली भाजी कमी बनते, त्यामध्ये मीठ जास्त पडतं. तर मीठ घालताना सुरुवातीला थोडं घालायचं, आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये परत ऍड करू शकता. त्यानंतर हळद घालून घेतली, थोडंसं परतून द्यायचं. हळद घातल्यानंतर आले लसूणची पेस्ट अर्धा चमचा घालून घेतली आणि त्यानंतर आपण जी चिरलेली भाजी आहे ती घालायची. इथं आपण एकदम सिंपल पद्धतीनं मेथीची भाजी केलेली आहे. यामध्ये जास्त कोणतेही मसाले किंवा काही मी वापरलेलं नाहीये. अशी भाजी खूप छान टेस्टी होते. त्याची जी भाजीची रिअल टेस्ट असते ती लागते भाजीला. त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि भाजीमध्ये पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही. भाजी आपोआप आपण कढईमध्ये घातल्यानंतर आपोआप त्याला पाणी सुटायला सुरुवात होतं. जसजशी ती वाफलं जाईल तसं पाणी सुटायला सुरुवात होते. त्यानंतर जे टोमॅटोचे काप करून घेतले ते घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवू शकता. जर भाजीमध्ये तुमच्या पाणी जास्त झालं असेल किंवा राहिलं असेल तर यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही, तुम्ही तशीच भाजी वाफलवू शकता. जर भाजीमध्ये पाणी नसेल तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि भाजी लवकर वाफवली जाईल. जास्त भाजी कोरडी पण वाफलवायची नाही, करायची नाही, म्हणजे त्याची जी रिअल टेस्ट असते ती भाजीमध्ये राहते. त्याच्यामध्ये जे पौष्टिक घटक असतात ते भाजीमध्ये उरले जातात. त्यामुळे जास्त भाजी सुकवायची नाही, थोडीशी ओलसर भाजी ठेवायची. आता इथे बघू शकता भाजीला छानपैकी पाणी सुटलेले, वाफवलेली आहे. आता आपण असंच 1-2 वेळा झाकण ठेवून घेतलेले आणि भाजी चांगली वाफलवून घेतलेली. आता इथं आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम अशी भाजी लागते आणि चवीला खूपच टेस्टी लागते. नक्कीच अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा. अप्रतिम अशी ही भाजी लागते. चला तर, काय मस्त दिसते की नाही आपली भाजी, खायला पण तेवढीच टेस्टी बनते. चला तर, आता भाजी तर तयार झालेली आहे. आता आपण वरण बनवून घेऊया. इथं मी डाळ शिजवून घेतलेली आहे. इथं गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि डाळ थोडीशी आपण स्मॅश करून घेऊया. जास्त स्मॅश करायची नाही, फक्त मिक्स करून घेते आणि त्यानंतर जे गरम पाणी आहे ते यावरती घालून घ्यायचं आहे. डाळ जेव्हा पण आपण बनवत असतो तेव्हा शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे फोडणी पण चांगली बसते आणि डाळीला चवही खूप छान येते. आता आपण हे बाजूला ठेवा, त्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे थंड होणार नाही आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. इथं मी टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये पण तेल घालून घ्यायचं आहे. एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावरती आपण जिरे मोहरी घालून घ्यायचं. त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा. लसूण थोडा जास्त घालायचा वरणामध्ये, त्यामुळे चव छान येते. त्यानंतर याच्यावरती थोडंसं हिंग घालून घेतला, हळद घातली आणि लसूण आहे ती चांगली परतून घेतलेली आहे.
आता हे चांगलं परतल्यानंतर त्याला फोडणी बसेल असं मस्तपैकी वरण घालून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वरण ओताल त्यावेळेस गरम गरम वरण ओतायचं आहे, म्हणजे फोडणी एकदम छान अशी बसते आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचं. बघा इथं छानपैकी एक उकळी आलेली आहे आणि ज्यावेळेस फोडणी आपली चांगली चरकन बसते त्यावेळेस वरणाला एक छान असा फ्लेवर येतो, एक वास सुटलेला असतो खमंग आणि वरणाची टेस्ट ही खूप छान लागते. अशा पद्धती वरण आहे ते कढवून घ्यायचं, 1-2 उकळी काढून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता आपलं वरण तयार झालेलं आहे. इथं मी आता कोथिंबीर वडी करायला घेते. आता कोथिंबीर वडीसाठी इथं मी कोथिंबीर बघा घेतलेली आहे. आता आपण ती साफ करून घेऊया. त्यामध्ये थोडीशी अशी पिवळी वगैरे पानं असेल, काय घाण असेल तर काढून घेऊया. ही अशा पद्धतीने मी खुडून ठेवली होती कोथिंबीर, त्यामुळे आपल्याला इझिली झटपट काही कामासाठी लागली तर पटकन घेता येते. त्यासाठी अशा पद्धतीने डब्यामध्ये बंद करून ठेवलेली. याच्यामध्ये कोथिंबीरचे दांडे पण मी घेतलेले आहेत, कारण की ज्यावेळेस आपण मसाला वगैरे करतो किंवा वडी करतो तर त्यासाठी आपण कोथिंबीरचे दांडे ते वापरू शकतो. आता ही कोथिंबीर आहे ती मी धुवून घेतली 2-3 पाण्यात आणि चाळणीवरती नितळत ठेवली आणि त्यानंतर आपण कट करायला घेऊया. कोथिंबीर मधलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर चिरून घ्यायची. कोथिंबीर चिरत असताना एकदम बारीक अशी चिरून घ्यायची, म्हणजे वडीमध्ये आपल्याला खाताना एकदम व्यवस्थित लागते आणि तोंडामध्ये जास्त असे दोरे दोरे लागत नाहीत. आता इथे बघू शकता कोथिंबीर आहे ती मी संपूर्ण चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथं 2 वाटी आहे ते बेसन पीठ घेते आणि ते आपण चाळणीने चाळून घेऊया. आता इथं मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेले, आपल्याला परत 1 वाटी याच्यामध्ये ऍड करायचे, परंतु मी एकदम घालणार नाहीये. ज्यावेळेस मी कोथिंबीर ऍड करीन त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ आणखीन 1 वाटी घालणार आहे. त्यानंतर आता बेसन पीठ चाळून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी आहे ते तांदळाचं पीठ घालून घ्यायचं, म्हणजे वडी आहे ती आपली एकदम अशी कुरकुरीत बनते. बघा आता हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स केलं, त्यावरती 1 पळी तेलाचं मोहन घालून घेतलं. मोहन एकदम कडकडीत असं घालायचं आणि पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा मी आता हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यावरती आपण जी चिरलेली कोथिंबीर होती ती घालून घ्यायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर त्यावरती आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. चवीनुसार मीठ ऍड केलं. त्यानंतर मिरचीचा ठेचा आहे तो 2 चमचे घालून घेतला. हळद घातली, 1 चमचा चटणी घातली, जिरा पावडर, धने पावडर 1-1 चमचा घातली, आणि जो चिंचेचा कोळ होता तो अर्धा कप छोटा पेला भरून घातलेला आहे आणि त्यानंतर सफेद तीळ 4 ते 5 चमचे याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. सगळं पाणी न घालता सुरुवातीला मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये लागलं तर तुम्ही बेसन पीठ आणखीन ऍड करू शकता. तुमची कोथिंबीर किती आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पीठ आणखीन ऍड करू शकता. आता इथं मला कोथिंबीर जास्त वाटली त्यामुळे मी 1 वाटी आहे ते बेसन पीठ ऍड केलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते पीठ आहे ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जास्त पीठ घालायचं नाही आणि जास्त पाणीही वापर करायचा नाही. तर बघू शकता परफेक्ट आपलं पीठ आहे ते झालेलं आहे तयार. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आहे तो खायचा सोडा घालून घेतला आणि परत आपण मिक्स करून घेऊया. हाताने चांगलं मिक्स करून घेतलं ना की त्याला आपोआप पाणी सुटत जातं. याच्यामध्ये जास्त पाणी घालायची आवश्यकता लागत नाही. कोथिंबीरमध्ये पाण्याचा अंश असतोच बऱ्यापैकी धुतल्यामुळे, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी वरून लागत नाही. अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं. त्यानंतर स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि त्यावरती हे पीठ घालून घ्यायचं आणि मग थापून घ्यायचं आहे. आता इथं थापून झाल्यानंतर वरतून थोडंसं 1 चमचा तेल घालायचं आणि व्यवस्थित ते तुळतुळीत पीठ आहे ते थापून घ्यायचं, म्हणजे हातालाही चिपकत नाही आणि व्यवस्थित वडी आहे ती थापली जाते. आणि आता आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊया. चांगलं एक 10 ते 12 मिनिटं याला वाफ काढून घेऊया. झटपट तयार होते आणि टेस्टी अशी कोथिंबीर वडी तयार होते. तुम्ही हे स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता, टिफिनसाठी बनवता येते, लंच डिनरसाठीही तुम्ही बनवू शकता. चला तर 10 मिनिटं झालेली आहेत. आता बघा आपली वडी तयार झालेली आहे. आता बाहेर काढून घेऊया. छान अशी फुगलेली आहे, कलर पण तुम्ही बघू शकता. मस्त कोथिंबीर वडी आपली तयार झालेली. एक अर्धा पाऊण तास मी त्याला थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण कट करायला घ्यायचे. काय होतं, गरम कट करायला घेतल्यानंतर त्याचे तुकडे पडले जातात. तर शक्यतो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कोथिंबीर वडी असो किंवा आळू वडी असो ती कट करायला घ्यायची. इथं आता काप करताना तुम्हाला जसे काप हवे असतील त्या अंदाजे तुम्ही काप करू शकता. छोटे बारीक पाहिजे तर बारीक करू शकता. इथं मी मोठे मोठे काप ठेवलेले आहेत. कोथिंबीर वडीची ऑलरेडी मी एक रेसिपी संगीता सोमी किचन वरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता. ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, तर ती रेसिपी तुम्हाला पाहता येईल. इथं आता त्याला मोकळं करून घेतलेले साईडच्या कडा आणि अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. बघा काय कोथिंबीर वडी आहे ना, खूप छान अशी फुगलेली आहे आणि तळल्यानंतर अप्रतिम अशी लागते. नुसती वाफलवून घेतले तर त्याचा एक खमंग वास असा घरामध्ये सुटलेला आहे आणि चवीला खूप अशी टेस्टी लागते.
बघा, अशा पद्धतीने मी मोठे-मोठे काप ठेवलेले. तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी सोबतही मुलांना खायला देऊ शकता. टिफिनमध्ये मुलांना देता येते. अशा पद्धतीची वडी तुम्ही वाफवून ठेवली. एनी टाईम कधीही इमर्जन्सी असेल किंवा गडबडीचा टाईम असेल, तर त्यावेळेस तुम्ही झटपट अशी वडी आहे ती तळू शकता. चला तर आता वडी कट करून झालेली आहे. आता आपण तळायला घेऊया. आणि या वडीसाठी तळण्यासाठी आता इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतले. तेल जरा गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. सुरुवातीला तेल गरम होतं तर गॅस आहे तो थोडा स्लोवरती करायचा आणि त्यानंतर वडी आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि खरपूस दोन्ही साईडने वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या. आता इथं तुम्हाला वडी जर एकदम कडक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ वडी तळून घ्या आणि जर तुम्हाला एकदम सॉफ्ट मध्ये वडी पाहिजे असेल तर थोडी हलकी तळायची आहे आणि लगेच बाहेर काढून घ्यायची. म्हणजे वडी आहे ती खायला सॉफ्ट राहते. तर अशा पद्धतीने वडी येते मी इथं कुरकुरीत तळणार आहे आणि एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही वडी आहे ती तळून घ्यायची. आता इथं बघू शकता वडी अप्रतिम अशी दिसते. छानपैकी आता सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया. म्हणजे जे एक्स्ट्राचं काही तेल असेल तर ते निघालं जाईल आणि ही वडी आहे ना ती अजिबात तेलकट बनत नाही किंवा तेल जास्त शोषत नाही. आता इथे बघू शकता मी तेल किती तळायला घेतलेले आणि त्यातलं बरचसं तेल आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. तर ही वडी अजिबात तेल खात नाही. आता आपण बाकीच्याही वडी आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि अशाच पद्धतीनं तळून घेऊया. खमंग अशी कुरकुरीत वडी आहे ती तयार होते. खायला खूप टेस्टी लागते. एनी टाइम तुम्ही कधीही वाफलवून ठेवा आणि कधीही तुम्ही झटपटमध्ये बनवू शकता. सकाळी टिफिनची गडबड असते तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची वडी बनवून मुलांना वगैरे देऊ शकता. बघा काय अप्रतिम अशी आपली वडी तयार झालेली आहे आणि खायला खूपच टेस्टी लागते. तर ही तुम्ही स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता. चला तर आता ही अशीच आपण पलटी करून घेऊया आणि अशाच आपण सगळ्या वड्या आहेत त्या तळून घेऊया. बघा मंडळी काय मस्त आपली वडीची रेसिपी झालेली आहे आणि खूप छान दिसते. जितकी छान दिसते तितकीच खायलाही खूप टेस्टी लागते. चला तर मग आता मी तर सर्व करून घेते. तुम्ही पण नक्की बनवा अशा पद्धतीने. कोथिंबीर वडी आहे ना आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता. तशी खाता येते. तर चला तर आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊ. इथं बघू शकता कोथिंबीर वडी तयार आहे. संपूर्ण ताट मी वाढलेलं आहे. याच्यामध्ये भात आहे, फोडणीचं वरण आहे, त्यानंतर मेथीची भाजी, आपली कोथिंबीर वडी केलेली आहे, चपाती केली आहे, त्याच्यासोबत पापड तळलेला आहे. तुम्ही लोणचं इथं सर्व करू शकता आणि त्याचबरोबर मी बाहेरनं विकत आणलेली याच्यामध्ये बासुंदी पण ठेवलेली आहे. मंडळी रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान रेसिपींसाठी. धन्यवाद.